प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. त्या प्रभूने आणखीन एक दिवस आपल्या आयुष्याला जोडलेला आहे, त्याच्या वचनामधून ऐकण्याकरिता, त्याच्या वचनामधून समजण्याकरिता. म्हणून आपण सर्वजण त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जीवन जगत असताना आपल्याला एक गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे, ते की त्या ख्रिस्तामध्ये माझी आयडेंटिटी काय आहे, ते ख्रिस्त मला काय म्हणून बोलतो, ख्रिस्त मला काय म्हणून ओळखतो, याकडे तुम्हाला आणि मला विशेष लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर देवाच्या दृष्टीने आपण पुढारी आहोत, आपण जग बदलणारे लोक आहोत, परंतु माझी वैयक्तिक आयडेंटिटी त्या ख्रिस्तामध्ये काय आहे हे तुम्हाला आणि मला विशेष रीतीने समजून घेणं फार गरजेचं आहे. आपण जर वचन वाचलं तर या ठिकाणी असं म्हणण्यात येतं, मत्ती वर्तमान याचा 5वा अध्याय आणि याच्या 14व्या वचनापासून पुढे जर आपण वाचतो तर या ठिकाणी असं म्हणण्यात येतं, 14-15 त्या ठिकाणी असं म्हणण्यात येतं, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. या ठिकाणी जिवंत परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, म्हणजे तुम्ही आणि मी जगाचा प्रकाश आहोत. त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला प्रकाश म्हणून निवडलेला आहे. त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला ह्या जगाचा प्रकाश म्हणून निवडलेला आहे. म्हणून आपल्याला एक गोष्ट समजणं फार गरजेची आहे, ती हे की त्या ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना परमेश्वर मला जगाचा प्रकाश म्हणतो, म्हणून त्या ख्रिस्तासोबत मी ह्या जगाचा प्रकाश झालेलो आहे. हालेलुया. म्हणून जर मी जगाचा प्रकाश आहे तर मला त्याप्रमाणे जीवन देखील जगणं फार गरजेचं आहे. मला त्या प्रकाशामध्ये राहणं देखील फार गरजेचं आहे. त्या प्रकारचं माझं जीवन देखील असणं फार गरजेचं आहे. आपण पुढे वचन वाचूया, 15वं वचन, जे असं म्हणतं, दिवा लावून मापाखाली ठेवत नाहीत, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे ते अंधारातील सर्वांवर उजेड पाडितो. आता या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला स्पष्टपणे सांगत आहे, या ठिकाणी आपल्याला दिव्याचं उदाहरण दिलेलं आहे. ज्या प्रकारे आपण दिवा लावून आपल्या घरामध्ये ठेवतो, आपण ते एका हाईट वरती किंवा एका उच्च स्थळावरती आपण ठेवतो, जेणेकरून त्याचा प्रकाश संपूर्ण खोलीमध्ये, संपूर्ण त्या खोलीमधल्या लोकांवरती पडावा. आणि तशाच प्रकारे तुम्ही आणि मी देखील त्या ख्रिस्तामध्ये आपण प्रत्येक जण एका दिव्याप्रमाणे आहोत. त्या ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकाला प्रकाश म्हणून निवडलेला आहे. म्हणून ज्या प्रकारे या ठिकाणी वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे दिवा लावून आपण दिवठणीवर ठेवतो, मापाखाली ठेवत नाही, तशाच प्रकारे तुम्हाला आणि मला देखील त्या ख्रिस्ताने दिवा बनवून आपल्याला प्रकाश देऊन आपल्याला प्रकाशामध्ये ठेवून एका उच्च स्थळावर ठेवलेला आहे. म्हणून जर आपल्यावरती आज कुणी माप घालण्याचा प्रयत्न करत असेल, कदाचित ते आपले पाप असतील, कदाचित सैतान असेल, कदाचित आपलं घर, आपलं समाज असेल, तर आपल्याला एक गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे, ती की माझ्यामध्ये तो प्रकाश आहे, त्या ख्रिस्ताने मला प्रकाश म्हणून निवडलेला आहे, म्हणून माझ्यावरती कोणीही माप घालू शकत नाही. हालेलुया. जर आपण त्या प्रकाशामध्ये जीवन जगत आहोत तर आपल्यावरती कोणी माप घालणार नाही. परंतु जर आपल्या जीवनामध्ये अंधकार येत आहे, जर आपल्या जीवनामध्ये चुका येत आहे, जर आपल्या जीवनामध्ये ते पाप येत आहे, तर आपल्यावरती त्या चुकांचं, त्या पापांचं माप येणार आहे. हालेलुया. परंतु आपण जर त्या ख्रिस्तामध्ये आहोत, आपण जर त्या प्रकाशामध्ये जीवन जगत आहोत, तर कसल्याच प्रकारचं माप, कसल्याच प्रकारचं अंधकार आपल्यावरती येणार नाही. म्हणून त्या ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला एका दिव्यासारखं निर्माण केलेलं आहे, त्यांना आपल्याला एका प्रकाशासारखं ठेवलेलं आहे, त्यांना आपल्या प्रकाशामध्ये ठेवलेलं आहे. म्हणून त्याप्रमाणे जीवन जगणं तुम्हाला आणि मला फार गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला त्या प्रकाशासारखा उजेड, त्या दिव्यासारखा उजेड आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. पुढे वचन काय सांगतं, त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो. आता या ठिकाणी स्पष्टपणे जिवंत परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की त्या दिव्यासारखा उजेड तुमचा आणि माझा लोकांपुढे पडो म्हणून सांगितलेलं आहे. आता कशा रीतीने आपण आपला उजेड इतरांसमोर पाडू शकतो, किंवा काय ते उजेड आपल्याला इतरांसमोर पाडायचं आहे, ते म्हणजे आपली चांगली कामं, आपलं चांगलं वर्तणूक, आपलं चांगलं बोलणं, आपलं चांगलं चालचलणूक, हे आपल्याला लोकांसमोर दाखवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपला प्रकाश इतरांवरती पडणार आहे. आपण जर त्या ख्रिस्तामध्ये प्रकाश म्हणून जीवन जगत आहोत, आपण जर त्या ख्रिस्तामध्ये प्रकाशामध्ये चालत आहोत, तर आपल्याला आपला प्रकाश, आपल्याला आपली चांगली कामे, आपल्याला आपले चांगले कर्म ते इतरांसमोर दाखवणं फार गरजेचं आहे, इतरांसमोर पाडणं फार गरजेचं आहे, ज्याद्वारे त्या ख्रिस्ताचा गौरव होणार आहे. परंतु जर आपण त्या ख्रिस्तामध्ये चालत आहोत, आपण जर त्या प्रकाशामध्ये चालत आहोत, देवाने आपल्याला प्रकाश म्हणून निवडलेला आहे, आणि जर आपण त्या पापामध्ये आहोत तरी देखील जर आपण त्या अंधकारमध्ये जीवन जगत आहोत, तर आपण काय ठरणार आहोत याकडे आपण पाहणार आहोत. आपण जर त्या ख्रिस्तामध्ये चालत आहोत, आपण जर त्या प्रभू येशू ख्रिस्तासोबत चालत आहोत, प्रकाशामध्ये चालत आहोत, देवाने आपल्याला प्रकाश म्हणून निवडलेला आहे, आणि तरी देखील जर आपण वाईट कामामध्ये जीवन जगत आहोत, पापामध्ये जीवन जगत आहोत, दुष्ट कामं आपण आपल्या जीवनामध्ये करत आहोत, त्या अंधारामध्ये जर आपण जीवन जगत आहोत, तर आपण काय ठरणार आहोत याकडे आपण आता पाहणार आहोत. आपण काय आपलं वर्तणूक असणार आहे याकडे आपण पाहणार आहोत. आपण वचन वाचूया, पहिले योहानाचे पहिले पत्र याचा 1ला अध्याय, योहानाचे पहिले पत्र याचा 1ला अध्याय
योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि याच्या 5व्या वचनापासून पुढं. जो निरोप आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला सांगतो, तो हाच की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. आता या ठिकाणी स्पष्टपणे देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे ते हे की प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधकार नाही. आणि तुम्ही आणि मी जर त्या ख्रिस्तामध्ये चालतो तर आपल्याला कशा रीतीने राहणं गरजेचं आहे हे आपण वाचूया. त्याच्याबरोबर आपली भागी आहे असे जर आपण म्हणतो आणि अंधकारात चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला स्पष्टपणे सांगत आहे, जर आपण आपल्या जीवनाविषयी असं म्हणतो की माझी त्या ख्रिस्तासोबत भागी आहे, मी त्या ख्रिस्तासोबत प्रकाशामध्ये चालतो, आणि आपण जर अंधकारमध्ये जीवन जगत आहोत तर आपण कशा रीतीने ठरणार आहोत? आपण खोटे बोलणारे ठरणार आहोत, आपण सत्याने न वागणारे ठरणार आहोत. म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणि मला एका गोष्टीकडे विशेष लक्ष देणं फार गरजेचं आहे ते हे की मी जर माझ्या जीवनाविषयी असं म्हणतो की माझी त्या ख्रिस्तासोबत भागी आहे, माझं त्या ख्रिस्तासोबत प्रकाशामध्ये मी जीवन जगत आहे, आणि मी जर अंधकारामध्ये जीवन जगत आहे, मी जर त्या वाईट चुकामध्ये, मी जर त्या पापामध्ये जीवन जगत आहे, तर मी खोटं बोलणारा ठरणार आहे, मी असत्याने वागणारा ठरणार आहे, चुकीचं जीवन माझं असणार आहे. हालेलुया. म्हणून आपण जर आपल्या जीवनाविषयी असं म्हणतो की मी त्या ख्रिस्तासोबत चालत आहे, माझी त्या ख्रिस्तासोबत भागी आहे, माझं जीवन त्या ख्रिस्तासोबत प्रकाशामध्ये चालत आहे, तर मला पूर्णपणे त्या प्रकाशामध्ये राहणंच फार गरजेचं आहे. मला पूर्णपणे देवाच्या वचनामध्ये राहणंच फार गरजेचं आहे. मला माझा पूर्ण वेळ, मला माझं पूर्ण जीवन त्या जिवंत परमेश्वराला देणं फार गरजेचं आहे. म्हणजे निश्चितच त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आपण सत्य बोलणारे आणि सत्याने वागणारे ठरणार आहोत. हालेलुया. आपण जर अंधकारामध्ये चालत आहोत आणि स्वतःच्या जीवनाविषयी आपण जर असं म्हणत आहोत की मी प्रकाशमान आहे, मी प्रकाशित आहे, त्या देवाने मला प्रकाश म्हणून निवडलेला आहे, तर आपण खोटे बोलणारे आहोत, आपण असत्याने वागणारे आहोत. पहा, बरेचसे लोक आज असे झालेले आहेत, ते चर्चला येतात, ते स्वतःच्या जीवनाविषयी असं म्हणतात की परमेश्वराने मला जगाचा प्रकाश म्हणून पाठवलेला आहे, मोठ्याने हालेलुया म्हणतात, प्रार्थना करतात, परंतु जसं चर्चच्या बाहेर गेले की त्यांचं जीवन पूर्णपणे वेगळं होतं. ते दुष्टाईनेच आपल्या जीवनामध्ये चालायला चालू करतात, तेच पाप आपल्या जीवनामध्ये करतात, तेच चुका ते आपल्या जीवनामध्ये करतात, आणि पुन्हा नंतर पुढच्या रविवारी ते आपल्या जीवनामध्ये येऊन असं म्हणतात की मी प्रकाशित आहे, मी प्रकाशमान आहे. पहा, हे असं आपल्या जीवनामध्ये आपण करू नये. आपण जर स्वतःच्या जीवनाविषयी असं म्हणतो की मी त्या ख्रिस्तामध्ये प्रकाश आहे, तर मला माझं 100% जीवन त्या ख्रिस्तासोबत जगावं लागणार आहे, मला माझं पूर्ण जीवन त्या ख्रिस्ताला द्यावं लागणार आहे. पहा, आपण जर आपल्या जीवनाविषयी असं म्हणू लागलो की मी प्रकाशित आहे आणि आपण जर त्या चुकामध्ये जीवन जगू लागलो, आपण जर त्या वाईट कामामध्ये जीवन जगू लागलो, आपण जर फक्त रविवार टू रविवारच फक्त ख्रिस्त येशू म्हणू लागलो आणि पूर्ण आठवडा जर आपण त्या वाईट चुकामध्ये पापामध्ये जीवन जगू लागलो, तर आपण खोटे बोलणारे ठरणार आहोत, आपण असत्याने वागणारे ठरणार आहोत, आपण चुकीचे ठरणार आहोत, आपण योग्य आपल्या जीवनामध्ये ठरणार नाहीत. म्हणून कधी पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की मी जर माझ्या जीवनाविषयी असं म्हणतो की मी त्या ख्रिस्तामध्ये प्रकाशित आहे, मी त्या ख्रिस्तामध्ये प्रकाशमान आहे, त्या देवाने मला जगाचा प्रकाश म्हणून पाठवलेला आहे, तर मला प्रकाशामध्ये जीवन जगणं फार गरजेचं आहे, मला ख्रिस्तामध्ये जीवन जगणं फार गरजेचं आहे, मला त्या ख्रिस्तासोबत चालणंच फार गरजेचं आहे. जर मी माझ्या जीवनाविषयी असं म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, पहा, आपण जर त्या ख्रिस्तासोबत चालत आहोत आणि आपण तरी देखील जर चुकीचे जीवन जगत आहोत, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद मिळणार नाही. आपण ख्रिस्तामध्ये चालत आहोत आणि आपण चुकीचे जीवन जगत आहोत, आपण देवाच्या वचनावर चालत आहोत आणि आपण पापामध्ये जीवन जगत आहोत, आपण त्या परमेश्वराचे वचन आपल्या जीवनामध्ये पालन करत आहोत आणि तरी देखील जर आपण चुकीचे जीवन जगत आहोत, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार नाही. आपल्या जीवनामध्ये सर्व आशीर्वाद आपल्या जीवनामधून निघून जाणार. म्हणून आपण जर आपल्या जीवनाविषयी असं म्हणतो की मी प्रकाशित आहे, त्या देवाने मला जगाचा प्रकाश म्हणून पाठवलेला आहे, तर मला माझं पूर्ण जीवन त्या ख्रिस्तासोबत जगणं फार गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्तामध्ये आपलं जीवन जगूया, त्या परमेश्वरासोबत पूर्ण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे निश्चितच त्याद्वारे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मिळणार आहे. सत्याने बोलणारे आणि सत्याने चालणारे आपण आपल्या जीवनामध्ये घडणार आहोत. आपण मत्तई 5 ह्याच्या 16व्या वचनापासून पुढे वाचूया. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. पहा, या ठिकाणी मत्तई 5:16 काय म्हणत आहे की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आता या ठिकाणी जिवंत परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की जे इतर लोक आहेत त्यांनी आपली चांगली कामे पाहावी, आपली चांगली कर्म पाहावी आणि त्या स्वर्गातील पित्याचं, त्या जिवंत परमेश्वराचं गौरव करावं. हालेलुया. पहा, या ठिकाणी तुम्हाला आणि मला जे देवानं कार्य दिलेलं आहे, या ठिकाणी जिवंत परमेश्वराने जे तुम्हाला आणि मला काम दिलेलं आहे ते हे की आपल्याला स्वतःचे काम
आपल्याला स्वतःची कर्मे ही चांगले ठेवणं फार गरजेचं आहे, कारण त्याद्वारे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, एक मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे ती ही की आपण त्या ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहोत. आपलं जे काही आचरण आहे, आपल्या वागणुकीच्या द्वारे, आपल्या बोलण्याच्या द्वारे, आपल्या चालचलणुकीच्या द्वारे इतर लोकांना त्या ख्रिस्ताचं गौरव करायचं संधी मिळणार आहे, इतर लोकांना त्या ख्रिस्ताची ओळख होणार आहे. म्हणून जे काही कार्य आपण आपल्या जीवनामध्ये करत आहोत, ज्या प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये चालत आहोत, ते योग्य रीतीने चालणारे आपल्याला असणं फार गरजेचं आहे, चांगलं बोलणारे आपल्याला असणं फार गरजेचं आहे आणि योग्य आपल्या जीवनामध्ये चालणारे आपल्याला असणं फार गरजेचं आहे, कारण त्याचद्वारे आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं गौरव होणार आहे. हालेलुया. तुमच्या माझ्या जीवनाकरिता जर आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनाद्वारे त्या जिवंत परमेश्वराचं गौरव व्हावं, आपल्या जीवनाद्वारे त्या इतर लोकांना ख्रिस्ताची ओळख व्हावी, तर याकरिता तुम्हाला आणि मला त्या ख्रिस्तामध्ये राहणारे बनणं फार गरजेचं आहे. योग्य रीतीने चालणारे, चांगली कामं आपल्या जीवनामध्ये करणारे आणि चांगली कर्म आपल्या जीवनामध्ये करणारे आपल्या जीवनामध्ये आपलं राहणं फार गरजेचं आहे. हालेलुया. म्हणजे निश्चितच त्याद्वारे कार्य आपल्या जीवनामध्ये घडणार आहे. पहा, आपण जर चांगली कामे आपल्या जीवनामध्ये करत नाहीत, आपण जर वाईट कामे आपल्या जीवनामध्ये करत आहोत, आपण जर स्वतः योग्य जीवन जगत नाही, तर आपण आपल्या जीवनाद्वारे त्या ख्रिस्ताचं गौरव करू शकत नाहीत. योग्य वागणारे, योग्य चालणारे आणि योग्य रीतीने आपलं आचरण असण्याच्या द्वारेच आपल्या जीवनाद्वारे त्या ख्रिस्त येशू ख्रिस्ताचं गौरव होणार आहे. हालेलुया. आपण आणखीन एक वचन वाचूया. पेत्राचे पहिले पत्राचा 2 अध्याय 12 वचन. विदेशी लोकात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मे समजून तुम्हा विरुद्ध दुर्भाषण करीतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. आता पहा, या ठिकाणी स्पष्टपणे जिवंत परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. आताच आपण वाचलं मत्ते 5 मध्ये की आपल्याला आपली चांगली कामं आपल्या जीवनामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे, ज्याद्वारे इतर लोकांना ख्रिस्ताची ओळख होणार आहे आणि इतर लोक त्या ख्रिस्ताचा गौरव करणार आहेत. आता या ठिकाणी पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 2 वचनामध्ये 2 अध्याय आणि 12 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे विदेशी लोकात आपलं आचरण चांगलं ठेवा, यासाठी की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी त्या ख्रिस्ताचं गौरव करावं. आता प्रत्येक ठिकाणी वचनामध्ये आपल्या या ठिकाणी असं सांगण्यात येतं की आपली कर्मे, आपली कामं चांगली ठेवा. आपलं आचरण, आपलं वागणूक, आपलं बोलणं, आपल्या प्रत्येक गोष्टी हे तुम्हाला आणि मला चांगलं ठेवणं फार गरजेचं आहे, कारण त्याच द्वारे, आपल्या चांगल्या वर्तणुकीच्या द्वारे, आपल्या चांगल्या वागणुकीच्या द्वारे, आपल्या चांगल्या बोलण्याच्या द्वारे इतर लोकांना, विदेशी लोकांना त्या ख्रिस्ताची ओळख होणार आहे. इतर लोक त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करणार आहेत. हालेलुया. म्हणून तुम्हाला आणि मला जे कार्य आपल्या जीवनामध्ये करायचं आहे ते हे की माझी जर अशी इच्छा आहे की माझ्या जीवनाद्वारे इतर लोकांना ख्रिस्ताची ओळख व्हावी, तर मला माझी कामे चांगलं ठेवणं फार गरजेचं आहे. मला माझा स्वभाव त्या ख्रिस्तासारखा बनवणं फार गरजेचं आहे. त्या जिवंत परमेश्वरासारखा प्रेमळ, दयाळू, कृपाळू तुमचा आणि माझा स्वभाव असणं फार गरजेचं आहे. त्या ख्रिस्ताची आज्ञा पालन करणारे तुम्हाला आणि मला बनणं फार गरजेचं आहे. जर आपल्या जीवनाद्वारे त्या ख्रिस्ताचं गौरव व्हावं असं तुम्हाला आणि मला वाटतं, आपण जगाचा प्रकाश आहोत. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला जगाचा प्रकाश म्हणून पाठवलेला आहे. म्हणून जे कार्य तुम्हाला आणि मला करायचं आहे ते हे की आपल्याला 100% पूर्णपणे त्या प्रकाशामध्ये चालणारे बनणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला आपला प्रकाश इतरांवरती पाडणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला आपली कामं, आपली कर्मे हे चांगली आणि योग्य ठेवणं फार गरजेचं आहे, कारण त्याद्वारे त्या स्वर्गातील पित्याचं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव होणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला आज म्हणत आहे की आपण जगाचा प्रकाश आहोत आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्या प्रकाशामध्ये राहणारे बनणं फार गरजेचं आहे. जर आपण प्रकाशामध्ये आहोत आणि दुष्ट जीवन जगत आहोत तर आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळणार नाही. म्हणून प्रकाशामध्ये चालण्याचा प्रयत्न करूया, त्या ख्रिस्त येशूमध्ये राहण्याचा प्रयत्न करूया, त्या प्रभू येशू ख्रिस्तासोबत त्या प्रकाशामध्ये चालण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे निश्चितच त्याद्वारे आपलं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जगाचा प्रकाश आहोत, ही गोष्ट आपल्याला कधी विसरायची नाही. आपण प्रत्येक जण त्या जगाचा प्रकाश आहोत. आपल्या प्रत्येकाला त्या ख्रिस्ताने हा जगाचा प्रकाश म्हणून निवडलेला आहे. म्हणून आपल्याला कसं राहणं फार गरजेचं आहे, आपल्याला आपले काम, आपली कर्म, आपलं वागणूक, आपलं आचरण हे चांगलं आणि देवाच्या दृष्टीने योग्य असणं फार गरजेचं आहे. आपल्याला आपला प्रकाश इतरांवरती पाडणं फार गरजेचं आहे. आपल्याला त्या प्रकाशामध्ये राहणं फार गरजेचं आहे, अंधकाराला सोडून. म्हणजे निश्चितच त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज त्या प्रकाशामध्ये चालण्याचा प्रयत्न करूया, त्या ख्रिस्ताच्या वचनामध्ये चालण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे निश्चितच त्याद्वारे आपण प्रत्येक जण आणि आपलं जीवन हे आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. देव बाप करो त्या वचनांद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.